SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील आपल्याला हिंदीचा क्वेश्चन पेपर दाखवणार आहे। 9th स्टँडर्डचा हिंदीचा क्वेश्चन पेपर आहे। 3 तासाचा वेळ आहे आणि 80 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आहे। ॲन्युअल एक्झामचा हा क्वेश्चन पेपर आहे। तुम्हाला क्वेश्चन पेपर कसा येणार आहे, पेपर पॅटर्न कसा येणार आहे परीक्षेला हे कळावं म्हणून मी हा पेपर तुम्हाला दाखवत आहे। आता आपण अतिशय कमी वेळामध्ये हा पेपर पाहूया। विभाग 1 गद्य विभाग, यामध्ये प्रश्न 1 अ तुम्हाला दिला जातो। निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए। 8 मार्कांसाठी म्हणजेच 8 मार्कचा हा क्वेश्चन आहे। यामध्येच तुम्हाला संजाल पूर्ण कीजिए 2 मार्क्सचं, त्याच्यानंतर कृति पूर्ण कीजिए 2 मार्क, निम्नलिखित शब्दों के शुद्ध रूप लिखिए 1 मार्क, निम्नलिखित शब्दों के वचन बदलिए 1 मार्क, परिस्थिति के सामने हार न मानकर उसे संघर्ष स्वीकार करने में ही जीवन की सार्थकता है, स्पष्ट कीजिए, यासाठी 2 मार्क। प्रश्न 1 आ, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए। 8 मार्क्ससाठी हा देखील प्रश्न आहे। यामध्ये तुम्हाला समझकर लिखिए नौकर हेतु की शारीरिक विशेषताएं लिहायची आहे 2 मार्क। निम्नलिखित विधान सत्य है या असत्य है 2 मार्क। निम्नलिखित शब्द के अर्थ से ढूंढकर लिखिए 1 मार्क। निम्नलिखित शब्द के विलोम शब्द लिखिए 1 मार्क। क्या घर पर आए नए नौकरों को धमकाना अच्छी बात होती है, स्वमत लिखिए 2 मार्क। हे तुम्ही स्वतःहून स्वमत लिहायचं आहे। प्रश्न 1 ई, निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए। यामध्ये कृति 1 समझकर लिखिए, यासाठी 1 मार्क आहे। यामध्ये 2 कृती दिल्या आहेत त्यामुळे 2 मार्कचा हा क्वेश्चन आहे। व्यायाम का महत्व विषय पर अपने विचार लिखिए 2 मार्कचा क्वेश्चन आहे। विभाग 2 पद्य विभाग, नवीन पानावर हा क्वेश्चन चालू करायचा आहे। प्रश्न 1 अ नवीन पानावर लिहायचा, त्यानंतर प्रश्न 2 अ हा देखील नवीन पानावर लिहायचा आहे। निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए। इथे तुम्हाला कविता दिली जाईल म्हणजेच पोएम दिली जाईल। याच्यामध्येच तुम्हाला संजाल पूर्ण कीजिए 2 मार्क। निम्नलिखित शब्दों के अर्थ पद्यांश से ढूंढकर लिखिए 2 मार्क। निम्नलिखित पद्यांश का भावार्थ लिखिए 2 मार्क। प्रश्न 2 ख, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए 6 मार्कचा हा क्वेश्चन आहे। त्यानंतर समझकर लिखिए ही देखील आकृतिबंध असतो तो दिलेला आहे। कवी ने इन गुणों का वर्णन किया है ते तुम्ही पोएममध्ये शोधून लिहायचं आहे। निम्नलिखित शब्दों के 2 पर्यायवाची शब्द लिखिए 2 मार्क। निम्नलिखित पंक्तियों का भावार्थ अपने शब्द में लिखिए 2 मार्क। विभाग 3 हा देखील तुम्ही नवीन पानावर चालू करायचा प्रश्न आहे। पूरक पठण, यामध्ये प्रश्न 3 अ, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए। यामध्ये पॅसेज दिला जाईल। पॅसेजसाठी तुम्हाला 4 मार्क आहेत। निम्नलिखित शब्दों को पढ़कर उनके लिए पद में आए प्रयुक्त विशेषताएं लिखिए, पद्य में लिखिए 2 मार्कचा हा क्वेश्चन आहे। त्यानंतर सभी का प्रिय बनने के लिए हमें क्या करना चाहिए, अपने विचार लिखिए 2 मार्कचा क्वेश्चन आहे। प्रश्न 3 आ, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए, संजाल पूर्ण कीजिए 2 मार्कचा क्वेश्चन आहे। आपका देखा हुआ प्राकृतिक स्थल इस विषय पर अपने विचार लिखिए 2 मार्कचा क्वेश्चन आहे। विभाग 4 भाषा अध्ययन व्याकरण, हा पूर्णपणे व्याकरण म्हणजे ग्रामरवर आधारित क्वेश्चन आहे। 14 मार्कचं तुम्हाला ग्रामर येतं हिंदीसाठी। यामध्ये प्रश्न 4 सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए। यामध्ये शब्दभेद म्हणजे शब्द का भेद पहचान कर लिखिए 1 मार्क। अव्यय ढूंढकर भेद लिखिए 1 मार्क। अपूर्ण वर्तमान काल सामान्य भूतकाल म्हणजे काल परिवर्तन करके वाक्य फिर से लिखिए 2 मार्क। तालिका पूर्ण कीजिए, यामध्ये संधि विच्छेद आणि संधिभेद यासाठी 1 मार्क। निम्नलिखित वाक्य रचना के आधार पर वाक्य का प्रकार पहचानिए 1 मार्क। निम्नलिखित वाक्य का अर्थ के आधार पर लिखिए, निम्नलिखित वाक्य का अर्थ के आधार पर लिखिए 1 मार्क। मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर अपने वाक्य में प्रयोग कीजिए 1 मार्क। दोन्ही येत असतील तर दोन्ही तुम्ही लिहू शकता। 1 मार्कसाठी हा प्रश्न आहे। अधोरेखांकित वाक्यांश के लिए उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए 1 मार्क। निम्नलिखित वाक्य शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए 1 मार्क। सहायक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए 1 मार्क। वाक्य में प्रयुक्त कारक पहचान कर उसका भेद लिखिए 1 मार्क। निम्नलिखित क्रिया के प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए 1 मार्क।
निम्नलिखित वाक्य में उचित विराम चिन्हों का प्रयोग कीजिए, 1 मार्क। अशा प्रकारे विभाग 4 झालेला आहे। आता विभाग 5 उपयोजित लेखन, यामध्ये प्रश्न 5 पत्र लेखन असतं। 5 मार्कांसाठी हा प्रश्न असतो, म्हणजे 5 मार्क्ससाठी। यामध्ये फॉर्मल इनफॉर्मल असे 2 पत्र दिलेले असतात, त्यातला तुम्ही एक जो येईल ते लिहिणं अपेक्षित आहे। यामध्ये प्रश्न 5 मध्ये दुसरा असतं गद्य आकलन। निम्नलिखित परिच्छेद पढ़कर ऐसे 4 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर परिच्छेद में एक एक वाक्य में हो, असा 4 मार्कांचा प्रश्न असतो। या त्याच्यानंतर वृत्तांत लेखन, नीचे दिए गए विषय पर वृत्तांत लिखिए, हा तुम्हाला 5 मार्कचा क्वेश्चन आहे। त्यानंतर विज्ञापन लेखन, रिलैक्स कंपनी की आराम कुर्सियों के लिए 50 से 60 शब्दों में आकर्षक विज्ञापन तैयार कीजिए, 5 मार्कचा क्वेश्चन आहे। कहाणी लेखन, मुद्दों के आधार पर कहाणी लिहायची आहे, शीर्षक द्यायचं आहे। सीख म्हणजे त्यातून काय तुम्हाला शिकवण मिळाली ती लिहायची आहे, 5 मार्कचा हा क्वेश्चन आहे। आणि निबंध लेखन हा शेवटचा प्रश्न आहे 7 मार्कांसाठी, म्हणजे 7 मार्क्ससाठी। या तिन्हीमधला एक कोणता तरी तुम्हाला निबंध लिहायचा आहे। हिंदीचा पेपर लिहिताना अतिशय फास्ट स्पीडमध्ये तुम्हाला तो लिहायचा आहे। 9th आणि 10th स्टँडर्डसाठीचे वर्षभराचे सगळे क्वेश्चन पेपर पाहण्यासाठी आणि अतिशय उपयुक्त अशा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओ लगेच दिसतील। धन्यवाद।